नवी मुंबईतील उलवेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने 6 वर्ष उलवेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे शिवसंघर्ष प्रतिष्ठान मार्फत यंदा देखील भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा होत आहे। शेकाप नेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत असून दिनांक 29 सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उलवेची महाराणीचा नेत्रदीपक आगमन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला। उलवे सेक्टर 20 रेड क्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात फटाक्यांच्या आतिषबाजीत देवीचे आगमन झालं। मात्र त्यापूर्वी उलवेची महाराणीची भव्य रॅली काढण्यात आली होती। यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शेकापचे प्रीतमदादा म्हात्रे यांच्यासह प्रतिष्ठानच्या महिला सदस्या, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य उलवेकरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती। वादळ या प्रसिद्ध ढोल पथकानं रॅलीत उत्कृष्ट वादन करून उपस्थितांना ढोल ताशाच्या ठेक्यावर थिरकायला भाग पाडलं। महिलांनी एकसारखा पोशाख करून विशेष लक्ष वेधलं, तर महाराणीचा फुलांनी सजवलेला भव्य रथ विशेष आकर्षण ठरला। फटाक्यांच्या आतिषबाजीने अक्षरशः डोळे दिपवणारा नयनरम्य नजारा यावेळी उलवेकरांनी अनुभवला। तसंच चिमुकल्यांनी लाठीकाठीचे थरारक कौशल्य दाखवले, तर मावळ्याच्या वेशातील तरुणांनी तलवारबाजीसह शिवकालीन खेळांचं उत्तम प्रदर्शन केलं। महिलांनी फुगडी आणि पारंपरिक नाच करत ठेका धरला होता। या सगळ्यामुळे उलवेची महाराणीच्या आगमन सोहळ्याला भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालं होतं। एकूणच उलवेकरांची प्रतिमा उंचावणारा आणि मनोरंजनाचं सर्व रेकॉर्ड तोडणारा हा सोहळा संपन्न होणार असल्याचे तयारीवरूनच दिसून येत असल्याचे कौतुकोद्गार प्रीतमदादा म्हात्रे यांनी काढले। आणि आमच्याशी एकजुटीने असणारे अखिलेशजी यादव यांना मनापासून धन्यवाद देतो की उलवेकरांसाठी एक अतिशय सुंदर आणि देखणा असा एक कार्यक्रम त्यांनी इथे आणलेला आहे। आणि मला वाटतं पनवेल उरण रायगडमध्ये नंबर 1चा कार्यक्रम इथे म्हणावा लागेल। आणि उलवेची महाराणी म्हणून आज आपण देवी, साक्षात देवी इथे बघताय। या देवीचं आगमन आज इथे झालेलं आहे। तर मी या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सांगीन की आमच्या या देवीने चांगलं स्थान इथे घ्यावं आणि आमच्या उलवेकरांना रक्षण त्या देवीने द्यावं। आणि अखिलेशजींनी ज्या पद्धतीनं इथं देवीचं आगमन केलं आहे, ज्या पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, पुढच्या 9 दिवस उलवेकरांसाठी एक खास मेजवानी असेल असंच मला म्हणावं लागेल। आणि खरोखर सातत्यानं समाज उपयोगी काम करत असणारे अखिलेशजी आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत आहोत हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो। पुन्हा एकदा उलवेकरांचं मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो की आपण असेच अखिलेशजींच्या पाठीमागे राहा, त्यांना समाज उपयोगी आणि धार्मिक काम करण्याची शक्ती त्यांना द्या, असा आशीर्वाद नक्कीच आज आम्ही त्यांना देतो। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या नवरात्र उत्सवात 9 दिवस दांडिया, रास, गरबा खेळला जाणार असून बक्षिसांची उधळण विजेत्यांवर होणार आहे। तसंच लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आलाय। लाखो रुपयांची बक्षिसं आयोजकांकडून घोषित करण्यात आली। भाविकांनी दर्शनासाठी जरूर यावं आणि नवसाला पावणाऱ्या उलवेची महाराणीचे आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन अखिलदादा यादव यांनी केले आहे। हा आपला उलवेची महाराणीचा 6वा वर्ष आहे। पाठीमागं आमचं खंबीर राहणारे प्रीतमदादा म्हात्रे उलवेच्या महाराणीचं आगमनासाठी खरंच सहयोग याने दिलेले आहेत। आणि मी उलवेच्या नागरिकांना नाही तर पनवेल आणि नवी मुंबईच्या नागरिकांना सुद्धा सांगतो की तुम्ही येऊन उलवेमध्ये उलवेच्या महाराणीचं दर्शन करा आणि नवरात्री जे आम्ही ठेवलेलं आहे त्याच्या उलवेच्या महाराणी चरणी प्रार्थना करा। उलवेची महाराणी ही नवसाला पावणारी देवी आहे आणि 100% तुमचं देवी प्रार्थना पूर्ण करेल। आणि मी देवी चरणी प्रार्थना करतो की प्रीतमदादा म्हात्रे तुम्ही सामाजिक कार्यामध्ये एवढं पुढे जावा। आमची उलव्याची महाराणी नवसाला पावणारी आहे। गेली 6 वर्ष झाले आम्ही खूप जल्लोषात तिचं स्वागत करतोय आणि याच्या पुढेही करणार। येणाऱ्या ह्या 9 दिवसामध्ये आम्ही खूप जल्लोषात साजरा करणार आहेत हा नवरात्र उत्सव। तर सर्व भाविकांनी इथे येऊन दर्शन घ्यावे आणि आमच्या उलव्याच्या महाराणीचं दर्शन घेऊन इथल्या उत्सवाची शोभा वाढवावी। उलवेच्या नागरिकांना विनंती आहे, 9 दिवस आम्ही खूप मोठा जोरदार साजरा करणार आहे, तर विनंती सर्वांनी येऊन ही मजा घेतली पाहिजे। उलवे की महारानी का आज हमारे इधर आगमन हुआ है, बड़े धूमधाम से हुआ है और हम चाहते हैं कि सब दर्शक इधर आए और इसका लाभ ले और उलवे की महारानी जो भी इच्छा होती है वो पूरी करते हैं। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।